बाप. पाहिलं ना एलिंगेशन. हा तो घ्या फुट काढ पुढं तुमच्या. हा. लांबीला आपण खालून डेफ्रेस दिलाय ना. हो डे फ्रेश दिलेलं याला खाली आपण. आता अजून 90व्या दिवशी सोडणार आहे. हा एक तर साधारण पहिला हात दिला ना 32 दिवशी आणि एक 90व्या दिवशी घ्यायची. अच्छा अच्छा. 3 पॉट आहे. लांबी टिकून आहे. हा लांबी आहे. मालाला ग्रोथ पण आहे बा. हा जबरदस्त. हा एकदम भारी ग्रोथ. एचएसएन आहे ना. एसएसएन प्लॉट सुंदर झालं. सुंदर झालंय. एकरी तो जवळजवळ 200 क्विंटल बसून जाईल. एकरी 200 क्विंटल बसल. मागच्या वर्षी बसला 200 क्विंटल. अच्छा अच्छा. आणि लोडही चांगला आहे. लोडही चांगला आहे. प्लॉट ग्रीनरी चांगली. आणि दुसऱ्याच वर्षीचा आहे ना. तिसऱ्या वर्षीचा. तिसऱ्या वर्षीचा. आणि सुरुवातीला आपण याला रूट पासून डेफ्रेश सोडलेला आहे. रूट पासून रिकटिंग पासून रिकट पासून आपण हा प्लॉट तयार केलेला आहे डेफ्रेश वर. हा हा हा. म्हणजे कमी खर्चात शेतकऱ्यांनी वापराल काही हरकत नाही. काहीच हरकत नाही. काहीच नाही. ठराविक वेळेस. हो ठराविक वेळेस. अच्छा. मस्त प्लॉट पाहिजे. आणि तुमचे आता बाकी अजून कोणते कोणते पीक आहे सर. अजून कांदा आहे. हा. ऊस आहे. द्राक्ष. अच्छा अच्छा. असे पीक आहे. कांद्याला पण आपण आता कालच कांद्याला सुद्धा डेफ्रेसचा स्प्रे घेतलेलं आहे. हो. आणि तुमच्या नाशिक परिसरात डेफ्रेसचे चांगलं चालू आहे ना. हा गव्हावरती मारता लोक. काही कांद्यावरती काही हरभऱ्यावर मारता. अच्छा काही अच्छा. द्राक्ष असं चांगला उपयोग होईल त्याचा. चांगला उपयोग. आणि शेतकऱ्यांचा खर्च पण कमी होत आहे. कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळत आहे. धन्यवाद साहेब. आणि खूप सुंदर प्लॉट बनलेला आहे. आता हा किती दिवस 90 दिवसात झाला का. नाही 90 नाही. आता ह्या साधारण 70 दिवसाचा. 70 दिवसाचा झालेला. अच्छा 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 अच्छा. ठीक आहे ना. एक आपण 32व्या दिवशी सोडलं तर एक आता 60व्या दिवशीचा डोज आहे आपला. एक डोस देऊन द्यायचा. मग एक आपण अजून शेवटी सोडणार आहे. सोनाकाला 3 डोस आपण करतो. आणि बाकी व्हेरायटीला 2 डोस करतो. ठीक आहे. धन्यवाद.